So hi friends, welcome to BioStudy with Nikhil YouTube channel. Here we learn biology in simple way. Class 12 Maharashtra Board New Syllabus 2020 complete course आपण बघत आहोत, ते सुद्धा फ्री मध्ये. चॅप्टर नंबर 4 आपण बघत आहोत, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. त्यामधला आपला चालू आहे पार्ट नंबर 5. या आधीचे जर पार्ट बघितले नसेल तर प्लीज चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जा, तिथे तुम्हाला पार्ट्स मिळतील. So our first important topic is the protein synthesis. प्रोटीन सिंथेसिस म्हणजे प्रोटीन कसा फॉर्म होतो आणि कोणत्या प्रोसेसने फॉर्म होतो त्याला म्हणतो आपण प्रोटीन सिंथेसिस. सो प्रोटीन सिंथेसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस, सो दॅट द प्रोटीन इज व्हेरी इम्पॉर्टंट बायोमॉलिक्युल्स इन द सेल. प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये दोन महत्त्वाच्या प्रोसेस होतात. फर्स्ट होते ट्रान्सक्रिप्शन आणि सेकंड होते ट्रान्सलेशन. ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. तर ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन म्हणजे काय? फर्स्ट, द प्रोसेस ऑफ कॉपीइंग ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन, म्हणजे जेनेटिक इन्फॉर्मेशन कॉपी केली जाते फ्रॉम द वन स्टँड, त्याला आपण म्हणतो टेम्पलेट स्टँड, ऑफ द DNA इंटू द सिंगल स्टँड RNA, ज्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन कॉपी केली जाते DNAच्या स्टँडवरून RNAच्या स्टँडवर. DNAचं स्टँड हे टेम्पलेट स्टँड आणि त्याच्यावरून RNAच्या स्टँडवर ती जेनेटिक इन्फॉर्मेशन कॉपी केल्या जाते, त्यालाच आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन. ओके. देन सेकंड इम्पॉर्टंट इज ट्रान्सलेशन. नंतर ट्रान्सलेशन कशाला म्हणायचं? सो ट्रान्सलेशन इज द प्रोसेस इन विच ट्रान्सलेटिंग द सिक्वेन्स ऑफ mRNA टू द सिक्वेन्स ऑफ अमायनो ॲसिड. mRNAचा सिक्वेन्स जो आहे तो अमायनो ॲसिडमध्ये ट्रान्सलेट केला जातो, त्यालाच आपण म्हणतो ट्रान्सलेशन. सो सेंट्रल डोग्मा ऑफ द प्रोटीन सिंथेसिस. सेंट्रल डोग्मा मीन्स शॉर्टमध्ये प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस कशी होते. It was postulated by the F.S.C. Crick in 1958. F.H.C. Crick यांनी दिलेला आहे सेंट्रल डोग्मा ऑफ द प्रोटीन सिंथेसिस, ज्यामध्ये काय होतं, पहिल्यांदा DNA हा ट्रान्सक्रिप्शन होतं, DNAचं ट्रान्सक्रिप्शन होतं आणि RNAवर ती जेनेटिक इन्फॉर्मेशन कॉपी केली जाते. नंतर RNAची इन्फॉर्मेशन ही ट्रान्सलेट केली जाते अमायनो ॲसिडच्या सिक्वेन्समध्ये, त्यालाच आपण म्हणतो पॉलीपेप्टाईड. सो फर्स्ट इज DNA transcript into mRNA, then mRNA translation into polypeptide chain or the amino acid, आणि amino acid or polypeptide chainलाच आपण प्रोटीन म्हणतो. मीन्स DNA to mRNA, mRNA to प्रोटीन. सो याला म्हणायचं सेंट्रल डोग्मा ऑफ द प्रोटीन सिंथेसिस. अशा प्रकारे प्रोसेस कॅरी आउट होते. सो DNA जो mRNA बनतो मीन्स DNA ट्रान्सक्रिप्शन इंटू mRNA, आणि जर आपण रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन केलं तर mRNA पासून आपण DNA फॉर्म करू शकतो बाय द प्रोसेस रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. According to enzymes, RNA dependent DNA polymerase synthesize the DNA from RNA. RNA पासून DNA सिंथेसाइज करतो तो एन्झाईम आहे RNA डिपेंडंट DNA पॉलिमरेज. तेच रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन, ज्याच्यामध्ये mRNA पासून DNA फॉर्म केला जातो. ओके. सो मेन सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस इज DNA टू mRNA आणि mRNA टू पॉलीपेप्टाईड चेन मीन्स द प्रोटीन. तर ही झाली मेन प्रोसेस. आता ही कोणत्या सब प्रोसेसमध्ये डिवायडेड झालेली आहे ती आपण बघूया. सो पहिल्यांदा काय होतं, ट्रान्सक्रिप्शन होतं. ट्रान्सक्रिप्शन, सो दिस इज द प्रोसेस ऑफ कॉपिंग जेनेटिक इन्फॉर्मेशन आपण बघितलं फ्रॉम वन स्टँड ऑफ द DNAच्या स्टँडवरून इंटू द सिंगल स्टँडर्ड RNAच्या स्टँडवर. सो याच्यामध्ये काय होतं, जेनेटिक इन्फॉर्मेशन कॉपी केली जाते DNAच्या स्टँडवर. मीन्स DNA कुठे आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. सो DNA इज लोकेटेड इन द न्यूक्लियड ऑफ द प्रोकॅरियोटिक सेल अँड इन न्यूक्लियस ऑफ द युकॅरियोटिक सेल. न्यूक्लियड आणि न्यूक्लियस म्हणजे काय? न्यूक्लिओइड आणि न्यूक्लियस हा दोन्ही वर्ड सेम आहे, बट प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपल्याला माहिती आहे न्यूक्लियस हा अनडेव्हलप असतो, म्हणून त्याला न्यूक्लियस न म्हणता आपण न्यूक्लिओइड म्हणतो. अँड युकॅरियोटिक सेलमधला न्यूक्लियस त्याला आपण न्यूक्लियसच म्हणतो, कारण ती डेव्हलप सेल आहे, डेव्हलप न्यूक्लियस ज्या सेलमध्ये आहे. सो DNA इज लोकेटेड इन द न्यूक्लियर ऑफ द प्रोकॅरियोटिक सेल अँड द न्यूक्लियस ऑफ द युकॅरियोटिक सेल. न्यूक्लियसमध्ये असतं. देन DNA ट्रान्सक्रिप्शन टेक्स प्लेस इन द न्यूक्लियस. DNA ट्रान्सक्रिप्शन कुठं होतं? न्यूक्लियसमध्ये. आणि ट्रान्सलेशन, सेकंड प्रोसेस होते ट्रान्सलेशन, ती कुठं होते? सायटोप्लाझममध्ये. ओके. सो ट्रान्सक्रिप्शन टेक्स प्लेस इन न्यूक्लियस अँड द ट्रान्सलेशन ऑकर्स इन सायटोप्लाझम. देन DNA हॅज अ प्रमोटर. सो ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस होण्यासाठी DNAवर काही स्पेसिफिक साईट्स आहेत, त्याला म्हणतो आपण पहिलं प्रमोटर अँड टर्मिनेटर साईट. ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट प्रमोटर साईट. ट्रान्सक्रिप्शन हे कुठून सुरू होतं? प्रमोटर साईटवरून. अँड स्टॉप ॲट टर्मिनेटर साईट, आणि टर्मिनेटर साईटवर स्टॉप होतं. प्रमोटरपासून सुरू होतं आणि टर्मिनेटमध्ये स्टॉप होतं. सो ट्रान्सक्रिप्शन
इन बोथ प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक इन्व्हॉल्व्स 3 स्टेजेस. ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आणि युकॅरियोटिक सेलमध्ये 3 स्टेजेस असतात. त्या कोणकोणत्या? तर पहिला आहे इनिशिएशन, देन सेकंड इज इलॉंगेशन अँड द थर्ड इज टर्मिनेशन. इनिशिएशन मीन्स सुरुवात होते, देन इलॉंगेशन, द थर्ड इज टर्मिनेटर म्हणजे जिथं प्रोसेस स्टॉप होते त्याला टर्मिनेटर. म्हणजे ट्रान्सक्रिप्शनच्या 3 स्टेप्स आहेत, इनिशिएशन, इलॉंगेशन अँड द टर्मिनेशन. इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन ह्या 3 प्रोसेस होण्याकरिता ट्रान्सक्रिप्शन युनिट हेल्प करतं. ट्रान्सक्रिप्शन युनिट, सो ट्रान्सक्रिप्शन युनिट हेल्प करतं या 3 प्रोसेस होण्याकरता. सो ट्रान्सक्रिप्शन युनिट कशाला म्हणायचं? इच ट्रान्सक्रिप्ट सेगमेंट ऑफ द डीएनए, डीएनएचा ट्रान्सक्रिप्ट झालेला सेगमेंट इज कॉल्ड एज ट्रान्सक्रिप्शन युनिट. त्यालाच आपण ट्रान्सक्रिप्शन युनिट असं म्हणतो. ट्रान्सक्रिप्शन युनिट 3 आहेत. फर्स्ट इज प्रमोटर, ओके, देन सेकंड इज स्ट्रक्चरल जीन अँड द थर्ड इज टर्मिनेटर. हे 3 ट्रान्सक्रिप्शन युनिट आहेत जे इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन ही 3 स्टेजेस ट्रान्सक्रिप्शनच्या घडून आणतात. सो फर्स्ट इज प्रमोटर. द प्रमोटर इज लोकेटेड टुवर्ड द 5' प्रमोटर हा 5' इनकडे लोकेटेड असतो ऑफ द स्ट्रक्चरल जीन, स्ट्रक्चरल जीनच्या. देन इट इज द सेगमेंट ऑफ डीएनए दॅट प्रोव्हाइड बाइंडिंग साईट. हे काय करतं? बाइंडिंग साईट प्रोव्हाइड करतं फॉर एन्झाईम पॉलिमरेज. एन्झाईम पॉलिमरेजला बाइंडिंग साईट प्रोव्हाइड करतं. त्यालाच आपण म्हणतो प्रमोटर. जी प्रोसेस स्टार्ट करतं त्याला प्रमोटर असं आपण म्हणतो. देन सेकंड इज स्ट्रक्चरल जीन. स्ट्रक्चरल जीन 2 स्टँड ऑफ डीएनए हॅव अपोजिट पोलॅरिटी. कारण एक असतं 3' 5' आणि एक असतं 5' 3'. सो डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज. कॅटिलाइज्ड पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन काय करतं? कॅटिलाइज्ड करतं. ओके, in 5' 3' direction so that the DNA strand having 3' 5' polarity act as a template strand. आणि त्यामुळे 5' 3' अपोजिट असलेला स्टँड जो असतो 3' 5' तो ऍक्ट करतो टेम्पलेट स्टँड म्हणून ऍक्ट करतो. टेम्पलेट स्टँड, ज्या स्टँडवर नवीन स्टँड हा क्रिएट होत असतो त्याला आपण म्हणतो टेम्पलेट स्टँड. द सिक्वेन्स ऑफ बेसेस इन अ स्ट्रँड इज सेम ॲज इन RNA. याच्यामध्ये जे सिक्वेन्स असतात ते RNA मध्ये सेम असतात. व्हेरेस थायमिन इज रिप्लेस बाय युरॅसिल. याच्यामध्ये थायमिन हा युरॅसिलने रिप्लेस केला जातो कारण RNA मध्ये थायमिन नसतो, त्या जागेवर युरॅसिल असतो. तो लास्ट ट्रान्सक्रिप्शन युनिट इज टर्मिनेटर. टर्मिनेटरचं काय काम आहे? द टर्मिनेटर इज लोकेटेड ॲट द 3'. जो प्रमोटर होता तो लोकेटेड होता 5' वर, बट द टर्मिनेटर इज लोकेटेड ॲट द 3' एंड ऑफ द कोडिंग स्टँड. इट इज द एंड ऑफ द ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. इथं काय होतं? ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस एंड होते. सो एंड ऑफ ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. डायग्राममध्ये आपण बघू. फर्स्ट असतं प्रमोटर. प्रमोटर कुठं असतं? 5' एंडला आणि टर्मिनेटर असतं 3' एंडला आणि मधामध्ये असतात स्ट्रक्चरल जीन. सो अशा प्रकारे ट्रान्सक्रिप्शन होतं. तर इथे झाली कंप्लीट ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये डीएनए पासून आपल्याला मिळालं mRNA आणि mRNA वर काही प्रोसेस कराव्या लागतात. तर त्या का कराव्या लागतात तर बघूया. सो सिस्टॉन इज अ सेगमेंट ऑफ डीएनए. सिस्टॉन हा डीएनएचा सेगमेंट असतो. व्हेन अ सिंगल स्ट्रक्चरल जीन इज ट्रान्सक्रिप्शन युनिट इज सेड टू बी द मोनोसिस्टॉनिक. जेव्हा एकच ट्रान्सक्रिप्शन युनिट असतं अँड व्हेर इज द लॉंग सेगमेंट ऑफ द डीएनए हॅव्हिंग सेट ऑफ व्हेरियस स्ट्रक्चरल जीन्स. याच्यामध्ये सेट असतात मीन्स मोर दॅन 1 इज कॉल्ड एज पॉलिसिस्टॉनिक. मोनोसिस्टॉनिक आणि पॉलिसिस्टॉनिक. नेक्स्ट काय होतं? द स्ट्रक्चरल जीन इन युकॅरियोटिकमध्ये जे स्ट्रक्चरल जीन आहे हॅव इंटरप्टेड. इंटरप्ट असतो नॉन कोडिंग सिक्वेन्स. नॉन कोडिंग सिक्वेन्स असा सिक्वेन्स जो कोड केला जात नाही असे सिक्वेन्स त्याच्यामध्ये असतात मीन्स इंटरप्टेड असतो. त्यालाच म्हणतो आपण इंट्रॉन्स. म्हणजेच युकॅरियोटिकमध्ये जो mRNA मीन्स RNA फॉर्म होतो त्याच्यामध्ये असतात इंट्रॉन्स आणि हे इंट्रॉन्स रिमूव्ह करावे लागतात अँड हॅव्हिंग कोडिंग सिक्वेन्स. आणि ज्यामध्ये कोडिंग सिक्वेन्स असतात त्याला म्हणतो आपण एक्झॉन्स. म्हणजे एक्झॉन हे कोड केले जाऊ शकतात बट इंट्रॉन्स कोड केले जाऊ शकत नाही आणि त्यामुळे युकॅरियोटिकमध्ये जो इंट्रॉन्स असतो तो रिमूव्ह केला जातो कारण तो नॉन कोडिंग आहे. सो दॅट द इंट्रॉन्स रिमूव्ह बाय द फॉलोइंग प्रोसेस. आणि त्यामुळे याच्यामध्ये RNA मध्ये प्रोसेस करावी लागते आणि इंट्रॉन्स हे रिमूव्ह केले जातात आणि त्यामुळे काय होतं? रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ hnRNA. म्हणून त्याला आपण जेव्हा इंट्रॉन्स हे RNA थ्रू रिमूव्ह केले जातात त्याला आपण म्हणतो hnRNA. युकॅरियोटिक फॉर्म्स RNA ट्रान्सक्रिप्ट फॉर्म DNA. RNA हा DNA पासून ट्रान्सक्रिप्ट केला जातो आर कॉल्ड ॲज प्रायमरी ट्रान्सक्रिप्शन.
त्यालाच आपण प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट असं म्हणतो. सच ट्रान्सक्रिप्ट इज अंडरगोज चेंज, आणि ते असं ट्रान्सक्रिप्ट काय होतं, चेंज जातं, मीन्स अंडरगोज चेंज, कॉल्ड ॲज प्रोसेसिंग. त्यालाच आपण प्रोसेसिंग म्हणतो. आणि प्रोसेसिंग गेल्यामुळे त्याचं काय होतं, बिकम फंक्शनल. तो फंक्शनल बनतो, ते बिकम फंक्शनल. ड्युरिंग प्रोसेसिंग इंट्रॉन्स हे काय केले जातात, रिमूव्ह केले जातात. इंट्रॉन्स आर द रिमूव्ह बाय द प्रोसेस. याच्यामध्ये 3 प्रोसेस होते. फर्स्ट होते स्प्लिसिंग. स्प्लिसिंग या प्रोसेसमध्ये काय होते, mRNA पासून जे इंट्रॉन्स असतात ते रिमूव्ह केले जातात. सो इंट्रॉन्स आर रिमूव्ह बाय द प्रोसेस स्प्लिसिंग. देन सेकंड इज एक्झॉन्स आर जॉईन बाय द डेफिनाइट सिक्वेन्स. एक्झॉन काय करतात, डेफिनाइट सिक्वेन्सने जॉईन केले जातात. कारण इंट्रॉन्स रिमूव्ह केल्यानंतर त्याच्यामध्ये एक्झॉन्स असतात, कारण 2 सेगमेंट असतात, एक असतात एक्झॉन आणि इंट्रॉन. जर इंट्रॉन रिमूव्ह केले तर एक्झॉन हे डेफिनाइट सिक्वेन्समध्ये ॲड करावे लागतात, आणि ते ॲड केले जातात बाय द DNA लिगेज एन्झाईम. DNA लिगेज म्हणजेच DNAचा असा सेगमेंट जो लिगेज मी जोडण्याचं काम करतो. सो DNA लिगेज एन्झाईम. देन फर्स्ट इज स्प्लिसिंग, देन कॅपिंग. मिथिनिलेट गॉनेसाइन ट्रायफॉस्फेट इज ॲडेड टू द 5' एंड. हे 5' एंडला ॲड करावे लागतात, त्यालाच आपण म्हणतो कॅपिंग ऑफ HNRNA. फर्स्ट इज स्प्लिसिंग, देन कॅपिंग, आणि लास्ट आहे टेलिंग. टेलिंगमध्ये काय होतं, म्हणजेच ॲडिशन ऑफ आर्डिनिलेट रेसिड्यू. सो त्याला आपण म्हणतो टेलिंग ॲट अ 3' एंड. कुठं केले जातात, तर 3' एंडला. म्हणजेच पहिल्यांदा प्रोसेस होते स्प्लिसिंग, ज्यामध्ये इंट्रॉस रिमूव्ह केले जातात. नंतर एक्झॉन्स हे स्पेसिफिक अरेंजमेंट त्याला दिली जाते. त्यानंतर होते कॅपिंग. कॅपिंग होते 5' एंडवर, जिथे काय केलं जातं, मिथिल गॉनासाइन ट्रायफॉस्फेट हा ॲड केला जातो. आणि त्यानंतर होते टेलिंग, आणि टेलिंग होते 3' एंडवर. तिथे काय केलं जातं, तर ॲडिनिलेट रेसिड्यूल्सची तिथे ॲडिशन केलं जाते. सो अशा प्रकारे प्रोसेसिंग होते RNAवर, आणि नवीन RNA फॉर्म होतो, तो होतो HNRNA. ओके, आता इथे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस एंड झाली. आता दुसरी जी प्रोसेस होते महत्त्वाची, ती होते ट्रान्सलेशन. सो ट्रान्सक्रिप्शन एंड झाली, मीन्स 50% प्रोटीन सिंथेसिस येथे कंप्लीट झालं. आता ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन इज द प्रोसेस इन विच द ट्रान्सलेटिंग द सिक्वेन्स ऑफ द mRNAचा सिक्वेन्स हा ट्रान्सलेट केला जातो इंटू अमायनो ॲसिडमध्ये. ओके, सो प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन रिक्वायर्स अमायनो ॲसिड्स. याच्यामध्ये अमायनो ॲसिड्स पाहिजेत. देन mRNA, देन tRNA, देन रायबोझोम, ATP, देन मॅग्नेशियम डायपॉझिटिव्ह आयन्स अँड द एन्झाईम्स. दीज आर द रिक्वायर्ड ड्युरिंग ट्रान्सलेशन प्रोसेस. त्यानंतर अबाउट 20 डिफरंट टाइप्स ऑफ अमायनो ॲसिड्स आर नोन. 20 प्रकारचे डिफरंट टाइप्स ऑफ अमायनो ॲसिड्स आर नोन, माहीत आहेत, टू फॉर्म प्रोटीन्स फॉर्म करण्यासाठी हेल्प करतात. 20 डिफरंट अमायनो ॲसिड्स. अँड RNA सर्व ॲज द इंटरमिडिएट मॉलिक्यूल. RNA हा इंटरमिडिएट मॉलिक्यूल्स असतो DNA आणि प्रोटीनमधला. कारण आपल्याला माहीत आहे प्रोटीन सिंथेसिसचा सेंट्रल डोग्मा कसा होता, फर्स्ट DNA टू पॉलिपेप्टाइड चेन, आणि याच्यामध्ये जो मधातली स्टेप आहे त्याला म्हणतो आपण इंटरमिडिएट स्टेप. आणि याच्यामध्ये काय आहे, mRNA मीन्स द RNA इज सर्व ॲज द इंटरमिडिएट मॉलिक्यूल बिटवीन द DNA अँड द प्रोटीन. पॉलिपेप्टाइड मीन्स प्रोटीन. रायबोझोम हॅज 1 बाइंडिंग साइट फॉर mRNA साठी 1 बाइंडिंग साइट असते, अँड 3 बाइंडिंग साइट फॉर द tRNA ला बाइंड करण्यासाठी 3 साइट्स असतात. tRNA साठी कोणकोणत्या 3 साइट्स असतात ते बघूया. फर्स्ट इज P साइट, देन A साइट अँड द E साइट. P साइट म्हणजे पेप्टिडिल tRNA, A साइट मीन्स अमोनिया ॲसिलिल tRNA, आणि E साइट म्हणजे एक्झिट साइट. मेकॅनिझम ऑफ ट्रान्सलेशन कशा प्रकारे होते, त्याच्यामध्ये 3 स्टेप्स असतात. सो फर्स्ट इज इनिशिएशन, देन इलॉंगेशन अँड द थर्ड इज टर्मिनेशन. या 3 स्टेप्स याच्यामध्ये असतात. फर्स्ट इज इनिशिएशन ऑफ द पॉलिपेप्टाइड चेन. इनिशिएशन मीन्स सुरुवात होते पॉलिपेप्टाइड चेन बनण्यासाठी, मीन्स द इनिशिएशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन म्हणजेच इनिशिएशन. ॲक्टिवेशन ऑफ अमायनो ॲसिड इज इसेन्शियल बिफोर द ट्रान्सलेशन. ॲक्टिवेशन अमायनो ॲसिड हे इसेन्शियल असतात ट्रान्सलेशनसाठी, मीन्स ॲक्टिवेशन ऑफ अमायनो ॲसिड. देन स्मॉल सबयुनिट ऑफ RNA बाइंड टू द mRNA. स्मॉल सबयुनिट ऑफ RNA काय होतो, बाइंड होतो mRNA ला, बाइंड होतो कोणता, स्मॉल सबयुनिट ऑफ द RNA ॲट 5' एंडला.
इनिशिएटर कोडॉन AUG इज प्रेझेंट ऑन mRNA. mRNA मध्ये इनिशिएटर कोडॉन असतं, म्हणजे जे कोडॉन प्रोसेसला इनिशिएट करतं, मी सुरुवात करतो, त्याला म्हणतो आपण इनिशिएटर कोडॉन, दॅट इज AUG. ओके, विच इनिशिएट द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. विच इनिशिएट मीन्स सुरुवात करतं प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिसला. देन इनिशिएटर tRNA बाइंड्स विथ द इनिशिएटर कोडॉन. इनिशिएटर कोडॉननं बाइंड होतो इनिशिएटर tRNA, म्हणजे इनिशिएटर tRNA म्हणजे tRNA जे प्रोसेसला इनिशिएट करतं, सुरुवात करतं, म्हणून त्याला आपण म्हणतो इनिशिएटर tRNA. हे बाइंड होतं इनिशिएटर कोडॉन, त्याला आपण म्हणतो इनिशिएशन कोडॉन AUG बाय इट्स अँटीकोडॉन, आणि त्याच्यावर एक अँटीकोडॉन असतं, त्याला आपण म्हणतो UAC. नाऊ द लार्ज सबयुनिट ऑफ द रायबोझोम जॉईन विथ द स्मॉलर सबयुनिट. इथं काय होतं, लार्ज सबयुनिट जॉईन विथ द स्मॉलर सबयुनिट ऑफ द RNA अँड दॅट रिक्वायर्स Mg डायपॉझिटिव्ह आयन. आणि इथं Mg डायपॉझिटिव्ह आयन लागतं त्यांना जोडण्यासाठी. कशाला? रायबोझोमच्या सब युनिटला, लार्ज आणि स्मॉल. सो पहिल्यांदा आपण बघितलं सब युनिट ऑफ द रायबोझोम बाइंड्स mRNA. mRNA ला बाइंड्स करतं. ओके, दिस इज mRNA. आणि हे आहे स्मॉलर सब युनिट, हे काय करतं, रायबोझोमचं mRNA ला बाइंड करतं. ओके, दिस इज mRNA. आणि हा जो आहे हा आहे स्मॉलर सब युनिट, त्याला ते बाइंड केलेलं आहे. ओके, देन लार्ज सब युनिट, दिस इज लार्ज सब युनिट ऑफ द रायबोझोम. And this is the 3 site of the ribosome, E site, P site and the A site. So this is the initiation of polypeptide chain. याच्यामध्ये इनिशिएशन होतं पॉलिपेप्टाइड चेनचं, फर्स्ट स्टेज ऑफ द ट्रान्सलेशन. देन सेकंड इज इलॉंगेशन ऑफ द पॉलिपेप्टाइड चेन. पॉलिपेप्टाइड चेनचं काय होतं, इलॉंगेशन होतं. फर्स्ट इनिशिएशन, देन इलॉंगेशन. ड्युरिंग दिस प्रोसेस ॲक्टिवेटेड अमायनो ॲसिड, अमायनो ॲसिड्स जे ॲक्टिवेटेड आहेत असे ॲडेड बाय वन अमायनो ॲसिड, हे अमायनो ॲसिड काय करतात, ॲड होतात. सो दिस अमायनो ॲसिड बाइंड विथ द अमायनो ॲसिड बाइंडिंग साईट ऑफ द tRNA. tRNA एक साईड असते, त्याला म्हणतो आपण अमायनो ॲसिड बाइंडिंग साईट. तिथे ते अमायनो ॲसिड काय होतात, बाइंड होतात. रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ tRNA ॲसिड कॉम्प्लेक्स. जे कॉम्प्लेक्स तयार होतो त्याला म्हणतो आपण tRNA अमायनो ॲसिड कॉम्प्लेक्स. कारण tRNA सुद्धा असतं आणि tRNAच्या बाइंडिंग साईटवर अमायनो ॲसिड सुद्धा असतात, मीन्स tRNA अमायनो ॲसिड कॉम्प्लेक्स. देन ॲडिशन ऑफ अमायनो ॲसिड ऑकर 3 स्टेप. ॲडिशन ऑफ अमायनो ॲसिड ह्या 3 स्टेपनं होतं. ओके, सो फर्स्ट इज कोडॉन रिकॉग्नेशन. कोडॉन रिकॉग्नाइज केले जातात. सो अमायनो ॲसिटिल tRNA म्हणजे ए साईट मॉलिक्यूल एंटर इन अ रायबोझोम ॲट ए साईट. ए साईटमध्ये एंटर होतो. फर्स्टली आपण बघतो, दिस इज ए साईट. ए साईडमध्ये एंटर होतो. ओके, अँटीकोडॉन बाइंड विथ द कोडॉन. अँटीकोडॉन हे कोडॉनना बाइंड केले जातात बाय द हायड्रोजन बॉन्ड, हायड्रोजन बॉन्डनी. देन अँटीकोडॉन कशाला म्हणायचं, सो 3 अनपेअर्ड नायट्रोजन बेसेस प्रेझेंट ऑन अ tRNA. tRNAच्या याच्यावर 3 नायट्रोजन बेसेस असतात, त्याला आपण म्हणतो अँटीकोडॉन आणि कोडॉन. सो कोडॉन इज 3 अनपेअर्ड नायट्रोजन बेसेस प्रेझेंट ऑन mRNA. mRNAच्या याच्यावर 3 अनपेअर्ड नायट्रोजन बेसेस असतात, त्याला आपण म्हणतो कोडॉन. सो ओके, फर्स्ट इज कोडॉन रिकॉग्निशन. याच्यामध्ये कोडॉनचं रिकॉग्निशन केलं जातं. देन सेकंड इज अमायनो ॲसिड ऑन द फर्स्ट इनिशिएटर. अमायनो ॲसिड पहिल्यांदा इनिशिएटरमध्ये ॲड होतो. सो tRNA ॲट P साईट, ॲट अ P साईट जॉईन द पेप्टाईड बॉन्ड. tRNA ॲट P साईट म्हणजे P साईटमध्ये असलेला tRNA हा जॉईन करतो पेप्टाईड बॉन्ड. ओके, सो जॉईन बाय द पेप्टाईड बॉन्ड. दिस इज P साईट आणि हा आहे mRNA. P साईट ऑफ pRNA जॉईन बाय पेप्टाईड बॉन्ड. P साईटची जी tRNA जो P साईटवर असतो तो पेप्टाईड बॉन्डने जॉईन केला जातो. हा आहे tRNA आणि हा tRNA आहे P साईटवर. ओके, देन ॲट दिस टाइम फर्स्ट tRNA ॲट P साईट इज किक ऑफ. पहिला जो tRNA आहे तो P साईडनं एंटर होतो. का होतो एंटर, कारण तो जर ए साईटनं झाला तर जो नेक्स्टचा जो RNA आहे त्याला एंटर होण्यासाठी जागाच राहणार नाही. त्यामुळे जो फर्स्ट tRNA असतो तो P साईडमधून एंटर होतो. देन द थर्ड इज ट्रान्सलोकेशन. Translocation. So the tRNA at A site carrying a dipeptide at A site. A site वर ते डायपेप्टाईड बॉन्ड असते ज्यामध्ये अँड मूव्स टू P साईट आणि ते P साईटकडे मूव्ह करतं. अँड दिस प्रोसेस कॉल्ड एज ट्रान्सलोकेशन. आहे आपण म्हणतो ट्रान्सलोकेशन. ए साईटचा तो P साईटमध्ये ट्रान्सफर होतो, त्यालाच आपण म्हणतो ट्रान्सलोकेशन. सो इन दॅट वे हा ए साईटचा P साईटकडे ट्रान्सफर होतो. ओके, ए साईटचा P साईटकडे ट्रान्सफर होतो. आणि आपल्याला माहिती आहे tRNAच्या वर काय असतात, अमायनो ॲसिड्स. आणि प्रत्येक
टीआरएनए काय करतो, एक एक अमायनो ॲसिड तिथं ॲड करत जातो. म्हणजे फर्स्ट अमायनो ॲसिड ॲड होतो, सेकंड अमायनो ॲसिड, देन थर्ड अमायनो ॲसिड, फोर्थ अमायनो ॲसिड. अशा प्रकारे हे अमायनो ॲसिडची चेन तयार होते, त्यालाच आपण म्हणतो पेप्टाईड बॉन्ड. आणि नंतर काय होतं, या एक्झिट साईटपासून तो आरएनए बाहेर पडतो, एक्झिट साईट. ओके, सो त्याचं अमायनो ॲसिड त्याने तिथे लिंक केल्यानंतर तो बाहेर पडतो. अशा प्रकारे एक एक आरएनए आतमध्ये येतं आणि एक एक बाहेर पडतं. अशा प्रकारे अमायनो ॲसिड्स हे ॲड होत जातात. द प्रोटीन सिंथेसिस याची लास्ट स्टेप आहे टर्मिनेशन अँड द रिलीज ऑफ पेप्टाईड. ॲट द एंड ऑफ द एमआरएनए च्या एंडला देर इज अ स्टॉप कोडॉन. तिथं काय होतं, स्टॉप कोडॉन ॲड होतं, म्हणजे जे प्रोसेसला स्टॉप करतं त्याला स्टॉप कोडॉन म्हणतो. स्टॉप कोडॉन कोणते आहेत, UAG देन UGA हे आहेत स्टॉप कोडॉन. सो हे काय करतात, ए साईडवर येतात, मीन्स इट इज एक्सपोज्ड ॲट ए साईट. देन इट इज नॉट रीड अँड जॉईन बाय द अँटीकोडॉन. हे रीड होत नाही अँड जॉईन बाय द अँटीकोडॉन. अँटीकोडॉन जॉईन करतात बाय द टीआरएनएमुळे. अँड देअर बाय टर्मिनेटिंग द ट्रान्सलेशन प्रोसेस. आणि यामुळे प्रोसेस टर्मिनेट होते ट्रान्सलेशनची. सो द पॉलिपेप्टाईड इज नाव रिलीज्ड इन द सायटोप्लाझम. आणि सायटोप्लाझममध्ये पॉलिपेप्टाईड हे रिलीज केलं जातं. सो द टू सब युनिट ऑफ द रायबोझोम्स आर द डिसोशिएट. दोन सब युनिट रायबोझोमचे डिसोशिएट होतात, कारण इथं प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस एंड होते आणि त्यामुळे ते परत सेपरेट होतात. आणि जेव्हा प्रोटीन सिंथेसिसची गरज असते तेव्हा परत ते जॉईंट होतात. अँड द लास्ट टीआरएनए इज फ्री इन द सायटोप्लाझम. आणि जो टीआरएनए आहे लास्टला तो सुद्धा फ्री होतो. सो ह्याच्यामध्ये काय होतं प्रोसेसमध्ये, पहिल्यांदा दिस इज 8 साईट. ओके, या ए साईडला हा स्टॉप कोडॉन ॲड होतो, याला म्हणतो आपण स्टॉप कोडॉन, जे प्रोसेसला स्टॉप करतं. सो स्टॉप कोडॉन कोणकोणते आहेत, UAA, UAG आणि UGA असे स्टॉप कोडॉन 3. सो लास्ट टीआरएनए सुद्धा बाहेर पडतो आणि पूर्ण प्रोसेस काय होते, कंप्लीट होते. आरएनए सुद्धा डिसोशिएटेड होतात, एमआरएनए सुद्धा डिसोशिएट होते. आणि जी पॉलिपेप्टाईड चेन आहे ती काय करते, सायटोप्लाझममध्ये रिलीज होते. आणि जे पॉलिपेप्टाईड चेन आहे त्यालाच म्हणायचं प्रोटीन. आणि हाच आहे आपला लास्ट प्रोडक्ट ऑफ द प्रोटीन सिंथेसिस. आणि इथं प्रोटीन सिंथेसिस जी प्रोसेस आहे ती कंप्लीट होते. पहिल्यांदा बघितलं आपण ट्रान्सक्रिप्शन देन ट्रान्सलेशन. ट्रान्सक्रिप्शनमध्ये फर्स्ट इज इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन. आणि याच्यामध्ये सुद्धा इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. ट्रान्सक्रिप्शनमध्ये जो आरएनए होता त्याच्यावर आणखीन प्रोसेसिंग होते, त्याच्यामध्ये स्प्लिसिंग, कॅपिंग आणि टेलिंग. दिस इज अबाउट द प्रोटीन सिंथेसिस. अशा प्रकारे आपण बघितले प्रोटीन सिंथेसिस. सो बायोस्टडी विथ निखिल यूट्यूब चॅनल बघण्यासाठी थँक्यू. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. थँक्यू.